व्यक्तीला त्याच्या आई वडिलांच्या आणि वंश परंपरेच्या प्रभावापासून कुणीही रोखू शकत नाही. आपल्याकडे असं म्हणतात, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः दातृत्व वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशिलो मातृपुण्येन अर्थात व्यक्तीच्या अंगी असलेली सुशीलता, सुशील भाव हा त्याच्या आईच्या पुण्यातून प्राप्त होतो. पितृपुण्येन चातुरः वडिलांच्या पुण्यातून त्याला चातुर्य प्राप्त होतं. दातृत्व वंश पुण्येन अर्थात दान देण्याची जी प्रवृत्ती आहे ना ती वंशाच्या पुण्यातून त्याला प्राप्त होते. आणि आत्मपुण्येन सभाग्यता ज्याचा स्वतःच्या पुण्याचा संचय असतो तो अतिशय भाग्यवान व्यक्ती असतो आणि त्याला या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये मिळतात. याच्या विरुद्ध सुभाषित आपल्याला सांगतं की उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता आदतो वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता. अर्थात उन्मत्तो मातृदोषेन उन्मत्तपणा व्यक्तीच्या अंगी हा त्याच्या आईच्या दोषातून येतो. पितृदोषेन मूर्खता वडिलांच्या दोषातून त्याला मूर्खपणा प्राप्त होतो. आदतो वंशदोषेन अर्थात व्यक्तीच्या अंगी असलेला कंजूसपणा हा त्याला त्याच्या वंशाच्या दोषातून प्राप्त झालेला असतो. आणि शेवटी आपल्याला सुभाषित सांगतं की आत्मदोषेने दरिद्रता अर्थात व्यक्तीमध्ये स्वतःमध्येच जर कधी दोष असतील तर त्याला दारिद्र्य प्राप्त होतं. धन्यवाद.